हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल। आम्ही सारे खवय्ये सणांमध्ये गोडधोड खाऊन कंटाळा आला होता, सो आज मी बनवली झणझणीत असा पावभाजीचा मेनू। असेच नवीन पदार्थ ट्राय करण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। पावभाजी बनवण्यासाठी इथे मी बटाटे, फ्लावर, शिमला मिरची, बीट या सर्व गोष्टी कट करून घ्यायच्या आहेत बारीक। वाटाणे असतील तर तुम्ही वाटाणेही ॲड करू शकता। इथे नव्हते सो मी ॲडजस्ट केलं आहे। आता सर्व गोष्टी व्यवस्थित बारीक कट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर ते वॉश करून घ्यायचे। हे बघा, सर्व गोष्टी कट झालेल्या आहेत, स्वच्छ पाण्यात धुवून घेतल्या आहेत मी ते व्यवस्थित। त्यानंतर एक साईडला कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यात सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून शिजवून घ्यायचे। 1-2 शिट्टी करून घ्यायची आहे कुकरची। त्यानंतर इथे आलं लसूणची पेस्ट केली आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक कट करून घेतली होती। पावभाजीसाठी पॅनमध्ये बटर टाकलं आहे, त्यात ऑइल घ्यायचं आहे थोडंसं। ऑइल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, मोहरी ॲड करायचं आहे। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट ॲड करायची, बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा थोडा लालसर झाल्यानंतर आपण त्यात टोमॅटो ॲड करू शकतो। आणि फ्राय झाला आहे तोपर्यंत इथे कुकरची शिट्टी झाली आहे। मस्त बटाटे, फ्लावर, बीट, शिमला मिरची शिजलेली आहे, चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर बारीक स्मॅश करून घेतलं आहे सर्व। फ्राय झाला आहे कांदा, त्यात मसाले ॲड करायचे। लाल मसाला, धने पावडर, थोडासा काळा मसाला घ्यायचा आहे। एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतला आहे इथे मी। एव्हरेस्टच्या पावभाजी मसाल्यामुळे पावभाजी खूप टेस्टी बनते। मसाल्याला छान असं तेल सुटू द्यायचं आहे। तेल सुटल्यानंतर त्यात थोडं पाणी ॲड करायचं आहे। मसाला थोडा पाण्यात शिजू द्यायचा आहे। त्यानंतर त्यात शिजवलेले पदार्थ ॲड करायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व इन्ग्रेडियंट्स। छान असं लालसर दिसते आपली पावभाजी। बीट टाकल्यामुळे पावभाजीला छान असा रेड कलर येतो। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे। 10 मिनटं शिजू द्यायची पावभाजी। उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपण वरून एक बटरचा स्लाइस ॲड केला आहे मी। अमूलचं बटर घेतलं होतं इथे। बटर छान असं मेल्ट झालं आहे भाजी। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक अँड सबस्क्राईब। पावभाजी रेडी झाली आहे गाईज। त्यानंतर इथे मस्त तव्यावर बटर लावून पाव गरम केले होते मी। कांदा बारीक चिरून घेतला आहे, लिंबू घेतला आहे, छान अशी डिश तयार केली। वाव, पावभाजी खूप टेस्टी झाली होती। थँक्यू।